नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की 10वी आणि 12वीचे वेळापत्रक। प्रत्येकाला एक आपण म्हणू शकतो आस लागलेली असते किंवा प्रत्येकजण ह्या गोष्टीची वाट पाहत असतो जेव्हा आपण बोर्डमध्ये येतो, म्हणजे 10वीला किंवा 12वीला जेव्हा आपण येतो, प्रत्येकाला असं वाटतं की आपली एकदाची बोर्ड एक्झाम निघून जावी आणि आपण पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावा। कारण खूप अशी इम्पॉर्टंट अशी समजली जाणारी ही जी बोर्ड एक्झाम आहे मित्रांनो, थोडी कुठेतरी अवघड असतेच, परंतु थोडाफार अभ्यास जरी केला तर ती आपल्याला सोपी जाते। त्याचं जे वेळापत्रक आहे मित्रांनो ऑफिशियली आपल्या वेबसाईटवरती आलेले आहेत। तेच मित्रांनो वेळापत्रक काय असणार आहेत, आता इथून पुढे आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे। तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC, आणि अशाच प्रकारचे नवीन शैक्षणिक अपडेट तसंच महाराष्ट्र शासनाच्या योजना जर तुम्हाला रोज पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा कुठे तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करू शकता, बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो सुरुवात आजच्या व्हिडिओला, त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला वेळापत्रक दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगेन, ती म्हणजे आपली 21 फेब्रुवारीला आपली एक्झाम सुरू होणार आहे आणि जवळजवळ 17 मार्चपर्यंत आपली ही एक्झाम असणार आहे। म्हणजे आपल्याकडे जवळजवळ ही पूर्णपणे जी एक्झाम आहे मित्रांनो आपली 25 ते 27 दिवस आपली ही एक्झाम चालणार आहे, म्हणजे एक महिना पकडायला काही एक हरकत नाही आहे। तर ती एक महिना आपला एवढा बिझी असणार आहे मित्रांनो, त्या बिझी शेड्यूलमध्ये जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला तर नक्कीच तुमचं फ्युचर जे ते ब्राईट असणार आहे। पण त्यापूर्वी जर थोडक्यात आपण विचार केला आजपासून, तर आपली एक्झाम जी आहे ते एक्झाम डेट 15 मार्च जी आहे, 21 फेब्रुवारी जी आहे मित्रांनो, तिथपर्यंत जवळजवळ 70 ते 80 दिवस भरतात। आपण असं म्हणायला काही हरकत नाही आहे। जसं डिसेंबरचे 30 दिवस, जानेवारीचे 30 दिवस आणि पुढचे जे काही मित्रांनो 10-15 दिवस आहेत, असे मिळून मित्रांनो आपण म्हणू शकतो की 70 ते 80 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। या 70 ते 80 दिवसांचं परफेक्ट तुम्ही टाईम टेबल केलं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे। हे टाइम टेबल जर तुम्हाला हवं असेल नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळून जाईल की आपल्याला टाइम टेबल कसं केलं पाहिजे आणि अभ्यास आपल्याला कोणत्या प्रकारे केला पाहिजे। मित्रांनो पाहूयात वेळापत्रक कसं आहे काय आहे। अशा प्रकारे मित्रांनो हे SSC म्हणजेच 10वीचं आपलं जे काय आहे ते वेळापत्रक आपल्या पुढे आलेलं आहे। मित्रांनो 10वीचं ज्याप्रमाणे वेळापत्रक आहे त्याचप्रमाणे 12वीचं सुद्धा असणार आहे आणि 10वीचं वेळापत्रक झाल्यानंतर 12वीचं वेळापत्रक कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर मित्रांनो पहिला जो पेपर आहे तो आपला 21 फेब्रुवारीला असणार आहे। 21 फेब्रुवारीला आपली प्रथम भाषा म्हणजेच मराठीचा पेपर आपण म्हणू शकतो असणार आहे। मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच आपली प्रथम भाषा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा मराठी हा पेपर इथे असणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही 22 फेब्रुवारीला गेला तर 22 फेब्रुवारीला आपला मोस्टली कोणाचा पेपर नसणार आहे, कारण हे बऱ्यापैकी जे आहे मित्रांनो वेगवेगळ्या विषयांचा पेपर आहे। यामध्ये मला असं वाटत नाही की आपल्यापैकी कोणाचा इथे पेपर असू शकतो। नेक्स्ट 24 फेब्रुवारीला मित्रांनो आपला द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणजेच तुमचं मराठी संयुक्त किंवा मराठी किंवा हिंदी जी तुमची सेकंड लँग्वेज आहे त्याचा पेपर इथे 24ला असणार आहे मित्रांनो। 27ला तुमचा संस्कृतचा पेपर आपण म्हणू शकतो, कारण की बऱ्यापैकी तिसरी भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनी सिलेक्ट केलेली असते ती म्हणजे संस्कृत। तुमचा संस्कृतचा इथे पेपर असण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। त्यानंतर 1 मार्चला मित्रांनो इंग्लिशचा पेपर असणार आहे आपला। त्यानंतर 3 मार्चला जो हिंदीचा पेपर, त्याच्यानंतर 5 मार्चला मित्रांनो गणित भाग 1 म्हणजेच बीजगणितचा पेपर असणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 7 मार्चला आपला भूमितीचा पेपर असणार आहे। 10 मार्चला मित्रांनो विज्ञान भाग 1 आणि पुढे गेल्यानंतर 12 मार्चला आपला विज्ञान भाग 2चा पेपर असणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आपली एक्झाम येते म्हणजे 15 मार्चला आपला पेपर जो आहे तो समाजशास्त्र 1 म्हणजेच इतिहास व राज्यशास्त्र आणि 17 मार्चला आपला शेवटचा पेपर असणार तो म्हणजे सामाजिक शास्त्र म्हणजेच आपला भूगोल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं वेळापत्रक आहे। जवळजवळ तुम्ही जर विचार केला तर 21 फेब्रुवारी पासून ते 17 मार्च पर्यंत आपली ही एक्झाम चालणार आहे, म्हणजेच आपण विचार केला तर जवळजवळ 25 ते 27 दिवस आपली ही एक्झाम चालणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आता हा जर तुम्हाला पूर्णपणे हे डाउनलोड करायचं असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, मित्रांनो तुम्हाला जर वेळापत्रक डायरेक्ट ऑनलाईन हवा असेल तुम्हाला काय करायचं आहे, mahasscboard.in याच्यावरती गुगलमध्ये जाऊन क्लिक करायचं आहे। गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या पुढे एक इंटरफेस येईल। हा इंटरफेस आणि तुम्ही खाली जर स्क्रोल केलं तर तुम्ही बघू शकता की 12 फेब्रुवारी मार्च 2025 चे वेळापत्रक, 12 फेब्रुवारी मार्च 25 चे वेळापत्रक जनरल अँड बायोखेल आणि 10वी तुम्ही इथे बघू शकता 10 फेब्रुवारी मार्च 2025 चे
वेळापत्रक. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डायरेक्टली PDF मधून हा वेळापत्रक डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या माहितीमध्ये भर घालू शकता. हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे हे पूर्णपणे डिटेल माहिती होती. जर आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.